मुंबईतील महायुतीच्या उमेदवारांसाठी पंतप्रधान मोदींचा 15 मे रोजी रोड शो होणार आहे। LBS मार्गावरून हा रोड शो सुरू होईल, त्यामुळे 15 मे रोजी वाहतुकीत काही बदल करण्यात येणार आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज वाराणसीतून उमेदवारी अर्ज दाखल करतात। सलग तिसऱ्यांदा ते वाराणसीतून निवडणूक लढवत आहेत। आज अर्ज दाखल करण्यापूर्वी ते काल भैरवांचं दर्शन घेतील। संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदींकडे तक्रार केली आहे। नाशिक मनपातील कथित घोटाळ्याची तक्रार त्यांनी मोदींकडे केली आहे। शिंदे आणि त्यांची बिल्डर लॉबी भ्रष्टाचारातील मुख्य लाभार्थी असल्याचा आरोप त्यांनी केला। पालघरमध्ये महाविकास आघाडीच्या प्रचारात समन्वयाचा अभाव असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जातोय। मात्र विरोधकांना भीती वाटत असल्याने ते संभ्रम निर्माण करत असल्याचं सुनील भुसारा आणि माकपचे आमदार विनोद निकोले यांनी म्हटलंय। अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन। बदलापूर शहरातील शरद पवार पक्षातील राजीनामा नाट्यावर अखेर पडदा पडला। शैलेश वडनरे यांनी अंतर्गत राजकारणाला कंटाळून राजीनामा दिला होता। मात्र वरिष्ठांच्या मध्यस्थीनंतर या राजीनामा नाट्यावर पडदा टाकण्यात यश आलंय। शैलेश वडनरे यांनी आपला राजीनामा मागे घेतला। आता लवकरच लग्न करावं लागेल असं राहुल गांधी म्हणालेत। रायबरेलीतील सभेत राहुल गांधींनी लग्नाबाबत हे मोठं विधान केलंय। राहुल गांधींच्या या वक्तव्यामुळे सगळ्यांच्याच भुवया उंचावलेत। राज्यात चौथ्या टप्प्यात 59.64% मतदान झालं। सर्वाधिक 69.74% मतदान बीड मतदारसंघात झालं, तर पुण्यामध्ये सर्वात कमी 51.25% इतकं मतदान झालं। नंदुरबार लोकसभा मतदारसंघात यंदा विक्रमी 67.12% मतदानाची नोंद झाली आहे। नवापूर विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक 74% मतदानाची नोंद झालेली आहे।